ट्रॉफी बायसिकल पाहायला मिळत आहे व बेस्ट फिल्डरसाठी देखील आपण पाहतोय दरवर्षी एक बायसिकल आणि ट्रॉफी देऊन हे वैयक्तिक सन्मान केला जात आहे. ह्या स्पर्धेचं ठिकाण आपण पाहायला गेलो तर कारगिल नगर मार्केट विरार ईस्ट मध्ये ही स्पर्धा भरवण्यात येतील. त्यानंतर वळतो आपण ह्या सामन्याच्या दिशेनं जिथे ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. वसी विरार अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतो यावेळेला या अगोदरील स्पर्धेत ज्याच्या बॅटमधून आले वैयक्तिक 50 धावेंची खेळी, वैयक्तिक 10 चौकार कुठले गेले. प्रेक्षकांना विनंती असेल VPL मधली पहिली 50 या सीझन मधली येते. ह्या सीझन मधली पहिली 50 ज्याच्या बॅट मधून आली, जो ठरतो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी प्रदोष बाईकर. चला पंचांना विनंती असेल आपण सामना चालू करून घ्यायचे. येस प्रदोष आज थांबायचं आहे. त्यानंतर 500 रुपयाचं पारितोषिक सुद्धा आलं गेलंय. क्या बात आहे. 50 धावांची केली फक्त 21 चेंडू मध्ये 10 चौकार असं. प्रदोष एक मिनिट थांबायचं आहे. येस मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला कसं वाटतंय? खूप छान वाटतंय आणि खूप मजा आली बॅटिंग करायला पण. पहिली अर्धशतकी खेळी आले VPL मध्ये कसं वाटतंय आणि यापुढे तयारी कशा प्रकारे असणार आहे? न तयारी जसं आम्ही आता खेळ केला तसंच खेळ करणार आणि खेळू आम्ही चांगलंच. आणि आता मॉडर्नरचा संघ समोर होता ज्यामध्ये आपण बघितलं असेल चांगले चांगले खेळाडू होता. राहुल मोरे यांच्यासमोर एक आव्हान होतं, कशा प्रकारे फील करत होता? आम्ही एवढा स्कोर झालेला तरी आम्ही याला माहिती होतं की त्यांच्याकडे पण राहुल आणि मॅगी आहे, ते लोक चेस करू शकतात म्हणून आम्ही मॅच लूज घेतलीच नव्हती. आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन तर काय बोलायची गरजच नाही आयोजनाबद्दल. खूप साऱ्या शुभेच्छा तुला मॅचसाठी. हा होता प्रदोष बाईकर, त्यांनी 50 धावांची खेळी केली होती फक्त 21 चेंडू मध्ये 10 चौकारासह. आणि आता जिकडे मॅच चालू आहे 2 लुजर संघादरम्यान, एका बाजूला आहे ड्रॉ टाकला जाणार या ठिकाणी. सुपर 8चा ड्रॉ या ठिकाणी होतोय. सुपर 8 मधले 7 संघ आपल्याला मिळाले आहेत या VPL 6च्या सीझन मध्ये आणि 8वा संघ कोण होईल त्याच्यातला या मॅच मधील जो विजेता संघ असेल तो खेळेल मॉडर्न आर्ट बरोबर. तो असेल क्रमांक 8चा संघ. 7 संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेत आणि ड्रॉ या ठिकाणी होतोय. मी सर्व कमिटी मेंबर्सला विनंती करेल त्यांनी या ठिकाणी यावं ड्रॉ साठी. आणि तर मी कॅमेरामॅनला विनंती करेल त्यांनी या ठिकाणी एक कॅमेरा इकडे आणि एक कॅमेरा सामन्या दरम्यान राहून द्या. तर 8 चिठ्ठ्या आहेत या ठिकाणी. सुपर 8 चे सामने यानंतर एक मॅच, त्यानंतर सुपर 8 चे नॉकआउटचे सामने होणार आहेत. तर 7 संघ या ठिकाणी आहेत. ते म्हणजे एसराज वॉरियर्स, आई भवानी ट्रॉफी हाऊस मारंबरपाडा, त्यानंतर रेहान दुर्गेश 11, साई अस्ती साईबा, त्यानंतर अष्टविनायक विरार, एसराज वॉरियर्स. तर पहिली चिठ्ठी उचलतोय तो जावेद मंसूरी एसराज. विशाल या ठिकाणी चिठ्ठी उचलताना. त्यानंतर साई अस्ती साईबा या ठिकाणी चिठ्ठी उचलताना. तेजस 11 या ठिकाणी चिठ्ठी उचललेली आहे दिलीप शर्मा यांनी. अष्टविनायक विरार अनिकेत मोळे. रेहान दुर्गेश 11 चिठ्ठी उचललेली आहे विकास दसकर चिका यांनी. आणि साईबा प्रदोष भाई करतोय पुढे चिठ्ठी उचलण्यासाठी. एसराज झालं.
आणि ही जी चिठ्ठी उरली आहे ती या ग्रुपमधील जो क्वालिफाय होईल त्याची चिठ्ठी आहे ही. कॅमेरामध्ये दाखवायचं आहे कोणाविरुद्ध कोणाचा सामना आहे या चिठ्ठ्यांमध्ये लिहिलेलं आहे. क्वार्टर फायनल एक एक सगळ्यांनी कॅमेऱ्याच्या समोर दाखवा. एक मिनिट कॅमेऱ्याच्या समोर दाखवायचं आहे. समोर कॅमेऱ्याच्या समोर. क्वार्टर फायनल 1 इकडे या साईडला या. क्वार्टर फायनल 1 क्वार्टर फायनल 2 क्वार्टर फायनल 3 4 कसं आहे 4 कसं आहे 3-3 2-2 1-1 असं करा. हा जो जिंकेल ना त्याच्यातला त्याचा तुमच्याबरोबर सामना होईल. तर पहिली क्वार्टर फायनल होणार आहे. तर पहिली क्वार्टर फायनल याच ठिकाणी होणार आहे. क्वार्टर फायनल 2 चा सामना, कारण का 1 मध्ये रेहान दुर्गेश 11 आलेत आणि यानंतर अजून एक सामना आहे. या संघामध्ये जो जिंकेल तो खेळणार आहे मॉडर्न 8 बरोबर, आणि जर का त्या संघामध्ये जो संघ जिंकेल तो रेहान दुर्गेश 11 बरोबर खेळणार आहे. परंतु तो बॅक टू बॅक मॅच खेळणार आहे, त्यामुळे त्यांना एका मॅचचा ब्रेक देण्यात येणार आहे आणि त्याची क्वार्टर फायनल ती दुसरी खेळवण्यात येणार आहे. पहिली क्वार्टर फायनल ही दुसरी होणार आहे. त्यामुळे पहिला सामना होईल क्वार्टर फायनलचा साई अस्ती साहेबा आणि आई भवानी मारंबळपाडा विरार ट्रॉफी हाऊस. पहिला मॅच प्लीज नोट डाऊन करून ठेवा. शॉन लिख के रखो. पहिली मॅच साई अस्ती साहेबा आणि आई भवानी. त्यानंतर क्वार्टर फायनल जो 1 चा सामना होता तो दुसरा खेळवण्यात येणार. रेहान दुर्गेश 11 विरुद्ध आणि या ग्रुपमधून जो क्वालिफाय होईल त्याचा दुसरा क्वालिफायर. त्यानंतर सामना क्रमांक 3 क्वार्टर फायनल क्रमांक 3 यशराज वॉरियर्स विरुद्ध अष्टविनायक विरार. यशराज विरुद्ध अष्टविनायक विरार तिसरा क्वार्टर फायनलचा सामना. चौथा सामना होणार आहे तेजस विरुद्ध साईबा. चौथा सामना होणार आहे तेजस विरुद्ध साईबा. क्लिअर आहे सगळ्यांना? कोणाला काय डाऊट असेल तर आताच विचारून घ्या. ओके. चला सगळ्यांना विनंती असेल की सर्व संघांना बोलवून घ्या. ज्याचा पहिला सामना आहे त्यांनी रेडी राहायचं नॉकआउट साठी. सारखा या ठिकाणी अनाउन्समेंट करणार नाही. डायरेक्ट टॉस होणार आहे मॉडर्न आर्ट आणि याच्यामध्ये जो जिंकेल त्या संघांच्या मॅचच्या दरम्यान. तर दोन्ही मी 8ही संघांना विनंती करेल की त्यांनी रेडी राहायचंय. कुठलाही विलंब आतापर्यंत करू नका. झालाय ऑलरेडी, आपण लेट चाललेलो आहे, त्यामुळे सामने लवकरात लवकर खेळवून या ठिकाणी प्राइज सेरेमनी सुद्धा आपल्याला करायची आहे. आणि पुन्हा एकदा वळतो मी मैदानाच्या दिशेने जिकडे चालू असलेला सामना आहे इकरा सीसी विरुद्ध विभूती नेटवर्क साहेबा, आणि त्याचं धावतं समालोचन करण्यासाठी मी आमंत्रित करेल कौस्तुभला. क्षमा करा मृदुल, तुम्ही घेतात तर करा.
या तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. 19 धावा आतापर्यंत धावफलकावर येत असताना पाहायला मिळते. 3 चेंडू. पहिले प्रकाश पाटील अल्ला गोलंदाजी मार्कवर सन्मान दिला जातो. एकीकडे स्वयं गिरकर आहे, दुसरीकडे गौरव पाटकर सलामीवर फलंदाज संघाचा कर्णधार राईट हँड बल्लेबाज. पुढील चेंडू पुन्हा एकदा सुरेख लाईन लेन टप्पा ट्रॅपच्या साहाय्याने खेळला गेलाय. पुन्हा एकदा सिंगल धावेने धावसंख्या देखील मात्र भर पडला जातोय. 20 धावा आतापर्यंत धावफलकावर येत असतात. 21 धावा. यावेळेला चुकी घडली जाते. रोहित जाधव वेळेला चुकी करतोय. चुकीचं रूपांतर पुन्हा एकदा सिंगल धावेमध्ये येत असताना 22 धावा आतापर्यंत धावफलकावर येतात. वन टू गोचा कॉल येतोय. अर्थातच शेवटचा चेंडू. यावेळेला शेवटच्या चेंडूवर चेंडूला धाडला गेलाय 4 धावेंसाठी. पॉइंट रिझन मधून चेंडू जातोय. स्किलिंग शॉट, टिकिंग कॅप. 3 षटकांचा खेळ होत असताना धावसंख्या धावफलकावर 26. यस डीजे. यस थँक्यू डीजे. यस 3 षटकाचा खेळ होत असताना 26 धावा. उर्वरित 18 चेंडूंचा खेळ होतो गोलंदाजी मार्कवर. यावेळेला प्रचंड असा वसई तालुक्यातील एक मोठा असा अनुभव असणारा रोहित जाधव रोटी गोलंदाजी मार्कवर येतो. राऊंड द विकेटचा मारा केला जातो. पहिला चेंडू यू मिस. फर्निचर डिस्ट्रॅक्ट. स्वयं गिरकर यावेळेला बॅक टू द डगआउट मध्ये परत आलतो. यस डीजे. यस थँक्यू डीजे. येस चेक करून घ्यायचंय. वसी विरार अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीनं VPL अर्थातच आपल्याला पाहायला मिळते. ह्या स्पर्धेचं 6वं पर्व आणि 6व्या पर्वामध्ये आपल्याला पाहायला मिळते एक भव्य दिव्य असं आयोजन असणारी ही स्पर्धा. सुप्रसिद्ध एक अंडरम बॉक्स क्रिकेटची खमंग मेजवानी घेऊन येणारा हा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि ह्या स्पर्धेमध्ये ज्यांचं महत्वाचं मोलाचा वाटा राहिला असे आपण पाहायला गेलं तर वसी विरार अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष फयाजी शेख, त्यानंतर उपाध्यक्ष आपल्याला पाहायला मिळतात दिलीप शर्मा असतील, कार्याध्यक्ष. 1 धावेंची पेनल्टी आहे का? चेक केला. 1 धावेंची पेनल्टी आहे. येस पंच तेजस म्हात्रे. डिसिजन क्लिअर करायचं आमच्यापर्यंत, जेणेकरून आमच्या मॅन्युअल स्कोरर टेक्निकल स्कोररला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. तेजस म्हात्रे 1 रन मायनस आहे का? यस 1 रन मायनस. धाव संख्या 26 होत्या 25 झाल्या. 26 आहेत आपण नंतर मायनस करूया. धावा धावफलकावर आहेत. नवीन फलंदाज येतोय. पहिला चेंडू यावेळेला सुपररित्या सुरेख लाईन लेन टप्पा सर्व काही दर्शवतोय. यावेळेला लेग ब्रेकचा प्रयत्न केला जातोय. सुरेख लाईन लेन टप्पा यावेळेला
शेनवॉन यांची कुठेतरी आठवण करून देत असताना पाहायला मिळतो. ज्या वेळेला टप्पा पडतोय आणि त्यावेळेला नंतर वळण घेतोय वाखन्य जोगे सुपररित्या काय गोलंदाजी हाताळली जात आहे. रोहित जाधव आज मात्र एक वेगळ्या लहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. संघाचा एक घातक गोलंदाज म्हणून ओळखला जातो आणि हे अशा प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत हाताळतोय. पुढील चेंडू आतापर्यंतचे 2 चेंडू हाताळतोय. पहिल्याच चेंडूवर फर्निचर डिस्ट्रॅक्ट केलं, दुसरा चेंडू निर्धाव चेंडू येतोय आणि त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा गडी बाद येतोय. मर्यादित क्षेत्राच्या बाहेर जातोय चेंडू. येस डीजे. येस थँक्यू डीजे. वसई विरार अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं VPL आणि खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर ही स्पर्धा आपण पाहायला मिळते ना, ही खेळाडूंमध्ये वसई विरार तालुक्यातील आपण पाहायला गेलं तर हे प्रेम संबंध निर्माण करणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एकमेकांविषयी आपण पाहायला गेलं तर जो राग द्वेष असतो हा एकमेकांमध्ये आपण पाहायला मिळते. ही स्पर्धा प्रेम संबंध निर्माण करण्यासाठी हे खऱ्या अर्थानं वसई विरार अंडरम बॉक्स क्रिकेट आयोजकांच्या वतीने ही स्पर्धा राबविण्यात येते. पुन्हा एकदा गडी बाद होतोय, जसा येतोय तसा यावेळेला परताळतोय. आतापर्यंतचे 4 चेंडू हाताळल्यात, 3 गडी बॅक टू द डगआउट मध्ये परताळल्यात. काय गोलंदाजी केली जाते. राहुल रोहित जाधव सुपररित्या गोलंदाजी हाताळतो. रोटी आतापर्यंत येतो पुन्हा एकदा डीजे मॅनच्या दिशेने. ऐकूयात 1-2. यस थँक्यू डीजे. 26 धावा म्हणजे पहिल्या 3 षटकामध्ये 18 चेंडूमध्ये 26 धावा आल्या आणि त्यानंतर आतापर्यंतचे 4 चेंडू ज्या प्रकारे हाताळल्यात, 3 गडी गमावल्यात, 4ही चेंडू निर्धाव चेंडू हाताळल्यात. पंकज मेहर येतोय यावेळेला नवीन फलंदाज. ह्या फलंदाजामध्ये देखील क्षमता आहे, परंतु यावेळेला क्षमतेयोग्य खेळ करेल का ह्यावर मात्र नजर सर. पहिला चेंडू यावेळेला पंकज तितकंच जॉन्टी. काय क्षेत्ररक्षण केलं जात आहे. सागर राणे सुपररित्या पूर्णतः स्वतःला झोकावून देतोय. सिंगल धावेने धावसंख्येत 1ने भर पडला जातो. आतापर्यंत धावसंख्या धाफळकावर 2 धावा आल्या का. 28 धावा धाफळकावर येतात. 28 धावा धाफळकावर येत असताना पाहायला मिळतात. अजून देखील 4थं षटक मार्गस्थ असताना 1 to go. शेवटचा चेंडूचा कॉल. 5 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्ची पडत असताना पाहायला मिळतो. लोअर फुटाचा चेंडू पंकज ज्यासाठी जाणला जातोय. एक अटॅकिंग फलंदाज. वैयक्तिक 2 चेंडूमध्ये 6 धावांची खेळी केली जात आहे. सुपररित्या फलंदाजी करत असताना जो प्रेशर होता साहेबा संघावर तो थोडासा कुठेतरी रिलीज करण्याचा प्रयत्न केला जातोय. 4 षटकांचा खेळ होत असताना धावसंख्या आतापर्यंत 32 धावा धाफळकावर कुठण्यात यश मिळतोय. येतोय तोपर्यंत डीजे मॅनच्या दिशेने ऐकूयात एक संगीत. येस थँक्यू डीजे. आणि पाटील नेटवर्कच्या माध्यमातून दर्शवण्यात येते की आतापर्यंतचे 275 ह्या स्पर्धेमध्ये चौकार आल्यात. 275 चौके आतापर्यंत ह्या स्पर्धेमध्ये येतात आणि अजून देखील येणारे माहितीनुसार 10 सामने अजून देखील बाकी आहेत. धावसंख्या आतापर्यंत धाफळकावर आपण पाहायला गेलं तर 32 धावा धाफळकावर कुठल्या जातात. शेवटचे 6 चेंडू तुषार गोलंदाजी मार्कवर येतोय. सुशांत क्षमा असावी. पहिला चेंडू यावेळेला काही आगळा वेगळा खेळण्याचा प्रयत्न. नो चेंडू येतोय. अतिरिक्त धाव येते. अर्थातच 1 धावेने धावसंख्येत भर पडला जातोय. 33 धावा धाफळकावर येत असताना पाहायला मिळतात. जो यावेळेला विभूती नेटवर्क साहेबा संघाला काय करायचं तर यावेळेला एक्सेलेटरवर पाय द्यावं लागेल. येणारे फक्त आणि 6 चेंडूंचा खेळ बाकी. पहिल्या चेंडूवर गौरव पाटकर यांच्या बॅटमधून येतोय ब्रँडेड चौकार. येस थँक्यू डीजे.
क्रिकेट आपल्याला मित्रांनो काय शिकवतो? क्रिकेट आपल्याला लढायला शिकवतो, क्रिकेट आपल्याला पडायला शिकवतो, निर्णय घ्यायला शिकवतो, यशाच्या मागे धावायला शिकवतोय. आणि हाच क्रिकेट आज आपण पाहायला गेला ना तर नोकरी, धंदा, शिक्षण, प्रपंच सर्व काही सांभाळून 100% देतो आणि खेळण्याचा अभिमान बाळगतोय. हे दिलंय मित्रांनो आपल्याला क्रिकेटने. आणि हाच हे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं वसई विरार अंडर बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या वतीने VPL आपल्याला पाहायला मिळतं. या स्पर्धेचं 6वं पर्व आणि ही स्पर्धा आतापर्यंत सक्सेसफुलीरित्या सक्सेस ठरत असताना धावसंख्या धावफळकावर आतापर्यंत पाहायला गेलं तर 38 धावा 38 धावा धावफळकावर येत असताना पाहायला मिळतोय. दुसरीकडून पंकज मेहर यांच्या वैयक्तिक 2 चेंडूमध्ये 6 धावांची खेळी केली, परंतु यावेळेला काय घडतंय? यावेळेला चुकी घडली जाईल का? जे टिपला जातोय सागर जॉन्टी, कोणत्याही प्रकारची चुकी घडत नाही. पंकज यावेळेला बॅक टू द डगआउट मध्ये परतावतोय. येस, थँक्यू डीजे. आमचे टेक्निकल स्कोरर पाटील नेटवर्कच्या माध्यमातून एकीकडे जागृत आहे, दुसरीकडे सुमित आहे. आमचे मॅन्युअल स्कोरर आमच्या सोबतीने एक वसई तालुक्याला नेहमीच सपोर्ट करणारे असे स्कोरर आमचे मॅन्युअल स्कोरर शॉन देखील आहेत सोबतीनं. अजून देखील येणारे 3 चेंडूंचा खेळ बाकी. यावेळेला पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न, फेकी चुकीची येते, सिंगल धाव धावफळकामध्ये ऍड होत असताना पाहायला मिळतो. आणि यावेळेला स्ट्राईक कोणाला देण्याचा प्रयत्न केला जातोय? हा फलंदाज आतापर्यंत लहरामध्ये पाहायला मिळतोय. हा गौरव पाटकर यावेळेला स्ट्राईक एंडला येत असताना पाहायला मिळतं. अजून देखील येणारे 2 चेंडूंचा खेळ बाकी. 39 धावा धावफळकावर कुठल्या जातात. 39 धावा धावफळकावर येत असताना गोलंदाज सुशांत परत एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेला चेंडू जातोय मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. बॅक टू द डगआउट. तंबूचा आसरा घेतला जातोय यावेळेला गौरव पाटकर. येस, थँक्यू डीजे. हे सुंदर चित्र टिपत असताना एकीकडे कॅमेरामॅन आमचे कपिल आहे, दुसरीकडे सुयोग खांडेकर देखील आहेत. ते देखील एक उत्कृष्ट खेळाडू आहेत, परंतु आज कार्यक्रम आपण पाहायला गेलं तर कॅमेरामॅनची कार्यरत निभवत असताना शेवटचा चेंडू यावेळेला ना धावचेच्या रूपाने अर्थातच निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळतं. धाव संख्या धावफळकावर आपण पाहायला गेली तर 39 धावा धावफळकावर येत असताना पाहायला मिळतो. आणि 1 रन मायनस म्हणजे टार्गेट असेल यावेळेला 40चा टार्गेट असतं, परंतु येतोय टार्गेट यावेळेला 39 धाव्यांचं टार्गेट धावफळकावर पाहायला मिळेल. येणारे 36 चेंडू मध्ये 39 धाव्यांचं टार्गेट धावफळकावर आपल्याला मित्रांनो पाहायला मिळेल. तोपर्यंत येतोय पुन्हा एकदा टॉस की बॉसच्या दिशेनं दिसत सामना आपल्याला पाहायला मिळेल. चला, सामन्याला सुरुवात होते. आपल्याला पाहायला मिळतं लक्ष यावेळेला आपण पाहायला गेलं तर छोटासा असा आव्हान धावफळकर आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे 36 चेंडू मध्ये 39 धाव्यांचा आव्हान. डुवाडाय मुकाबला, नॉकआउटचा मुकाबला 2 संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. परंतु मित्रांनो म्हणताना कि जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई मान नहीं होता, और जब तक ना पड़े हथौड़े के घाव ना तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. इसके लिए आपको संघर्ष करना पड़ेगा. आणि हे संघर्ष यावेळेला कशा प्रकारे घडवेल, कोणता संघ यावेळेला पुढील फेरीमध्ये टीम मॉडर्न आर्ट सोबत खेळताना पाहायला मिळेल ह्यावर मात्र नजर असेल. येणारे 39 टार्गेट. पहिला चेंडू डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळला गेला, वैयक्तिक खातं खोलला गेलाय, धावांचा श्रीगणेश केला जातोय फरीद भाई. 1 चेंडू 1 धाव धावफळकावर येत असताना
पुन्हा एकदा सिंगल धाव येत असताना पाहायला मिळते. येणारे 30 चेंडू मध्ये आपण पाहायला गेलं तर 39 धावांचं आव्हान. संथ गतीने सुरुवात दोन्ही खेळाडूंकडून. 2 चेंडू पहिले 2 धावा धावफळकावर येत असताना पाहायला मिळतात. एकीकडे फरीद आहे तर दुसरीकडे सुशांत सारखा फलंदाज अष्टपैलू खेळाडू. आपले यावेळीला काय घडलं जात आहे. चेंडू जातोय स्किलिंग गॅप टेकिंग चेंडू इन टू द बार 4 धावांसाठी. यस 3 चेंडूंचा खेळ होत असताना 6 धावा धाफळकावर येत असताना फरीद एकीकडे आपल्याला पाहायला मिळतं. ज्या वेळेला प्रहार येतोय आणि त्यानंतर पुन्हा एकदा सिंगल धाव येत असताना पाहायला मिळतं. क्रिकेटमध्ये असं बऱ्याचदा म्हटलं जातं अच्छे का सन्मान करो बुरे का अपमान करो, ये क्रिकेट की रणनीती है. आणि अशा प्रकारचा खेळ या ठिकाणी होतोय. ज्या वेळेला लो फुल टच चेंडू येतोय त्यावेळेला प्रहार, त्यानंतर सुरेख लाईन लेने टप्पा, पुन्हा एकदा सिंगल धाव घेत असताना चेंडू यावेळेला काय घडलं जात आहे. स्वयं गिरकर स्वतःला झोकवून देतोय. सिंगल धाव. मैदानाच्या चारही दिशेने यावेळेला टाळ्या वाजल्या जातात. हे वसीविरार खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं या ठिकाणी प्रेम आपल्याला पाहायला मिळत आहे. धावसंख्येत 1 ने भर पडला जातोय. 1 to go चा इशारा येतोय. अर्थातच शेवटचा चेंडू असेल. पंच अजित निकम सर सर्वांना हवे असे असणारे. आणि यावेळेला काय घडलं जात आहे. फरीक बॅक टू द टकआउट मध्ये परत आलतोय. फर्निचर डिस्ट्रॅक्ट. पहिले 6 चेंडूंचा खेळ 8 धावा धावफळकावर. पहिला गडी बॅक टू द डगआउट. यस थँक्यू डीजे. आशिष शर्मा गोलंदाजी मार्कवर येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. एक वेगवान असा गोलंदाज पाहायला मिळतो. येणारे 24 चेंडू अजून देखील आपण पाहायला गेलं तर 31 धावा धावफळकावर कुटायच्या आहेत. परंतु गोलंदाजीमध्ये माहिर असणारा संघ दुसरीकडून विभूती नेटवर्क सायबा संघ देखील ओळखला जातो. मित्रांनो क्षेत्र कोणते असो आयुष्यात तुमच्या समोर कष्टाला पर्याय नाही. आणि जर का कष्ट प्रामाणिकपणे असेल तर मात्र मग यशालाही पर्याय नाही. दोन्ही संघ आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर कष्ट करतात, स्वतःला झोकवून देतात. परंतु दुसरीकडून ज्या प्रकारची गोलंदाजी होते त्यावेळेला फलंदाजाने सन्मान देत असताना सिंगल धाव घेतली जाते. सिंगल धावेने धावेंचा ग्राफ वाढवला जातोय. आतापर्यंत धाव फळक आपण पाहायला गेलं तर बॅटल स्वीप अटेंड केला जातोय. सिंगल धाव पुन्हा एकदा येत असताना पाहायला मिळतंय. पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 धावा येत असताना पाहायला मिळतात. पहिलं षटक हाताळण्यासाठी आलेला गोलंदाज पहिल्या 6 चेंडूमध्ये 8 धावा खर्ची पडला. आणि त्यानंतर आशिष शर्मा गोलंदाजीवर येतोय. डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळत असताना पुन्हा यावेळेला काय घडतंय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण केलं जात आहे. परंतु थोडासा फंबल होतोय आणि ह्याचं रूपांतर पुन्हा एकदा सिंगल धावेमध्ये येत असताना धावसंख्या आतापर्यंत धावफळकावर आपण पाहायला गेली तर 12 धावा धावफळकावर येत असताना पाहायला मिळतात. लक्ष धावफळकावर 39 धावांचं टार्गेट आहे. वेगवान गतीचा चेंडू ट्रॅपच्या सॅनी खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला सिंगल धाव येते. प्रत्येक चेंडूवर यावेळेला धाव येत असताना पाहायला मिळतंय. 1 to go चा कॉल येतोय निकम सरांचा. अर्थातच शेवटचा चेंडूचा कॉल. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 5 धावा खर्ची पडलाय. बॅटची कडा घेऊन चेंडू येतोय पुन्हा एकदा सिंगल धावेमध्ये. पंकज मेहर यावेळेला गॅदर करतोय. परंतु 2 षटकांचा खेळ होत असताना धावसंख्या धावफळकावर 14 धावा. जशा प्रकारची सुरुवात हवी होती दोन्ही संघ आपण पाहायला गेलं तर तब्बल आहेत. एकीकडे इकरा सीसी संघ तर दुसरीकडे विभूती नेटवर्क संघ आपल्याला पाहायला मिळते. येणाऱ्या 18 मध्ये आमची मुख्य स्क्रीन यावेळेला दर्शवत असताना 18 मध्ये 25 धावांचं आव्हान यावेळेला आपण पाहायला गेलं तर लहान होतं. म्हणजे 30 चेंडू 39 धावांचं आव्हान होतं. परंतु सामना यावेळेला येऊन पोचतोय कुठे. येणाऱ्या 18 मध्ये 25 धावांची गरज. पहिला गडी यावेळेला बॅक टू द डगआउट मध्ये आहे. म्हणजे फरीद यावेळेला परतावतोय. परंतु त्यानंतर स्वयं येतो पहिल्या चेंडूवर. आखूड टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला पुन्हा एकदा दहाडतोय. 4 धावांसाठी VPL चौकार.
चला विशाल डोकरे कुठे असेल तर विनंती असेल आपण कॉम्बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. त्यांचे वडील आले आहेत. विशाल डोकरे जिथे कुठे असाल आमचा आवाज पोहोचत असेल तर कृपया करून आपण कॉम्बॉक्सच्या दिशेने यायचं आहे. एकोणीस धावा आतापर्यंत धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न यावेळेला सुशांत यांच्याकडून होतोय, परंतु निर्धाव चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता. बॅटच्या रडार मध्ये चेंडू काही येत नाही. निर्धाव चेंडू हाताळला जातो. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ होत असताना स्वयं गिरकर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. गौरव पाटकर यावेळेला चुकी घडली जात आहे. थोडासा फंबल होतोय. सिंगल धाव येते. सिंगल धावेने आतापर्यंत धावफलक धावेंचा ग्राफ पाहायला गेलं तर 20 धावा धावफलकावर येतात. 39 धावेंचं टार्गेट धावफलकावर सेट केलंय. पहिले 4 चेंडू. पुन्हा एकदा बॅटल स्वीप अटेंड करणार. रिव्हर्स स्वीप अटेंड करण्याचा प्रयत्न. सिंगल धाव. सिंगल धावेने धावेंचा ग्राफ बढवला जातोय. धाव संख्या आतापर्यंत 21 धावा. वन टू गो. शेवटचा चेंडू. 21 धावा धावफलकावर. डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला यष्टी रक्षक चुकी करतोय का? क्षेत्ररक्षण केलं जात आहे, परंतु 2 धावा धावफलकामध्ये ऍड होत असताना पाहायला मिळतं. पहिल्या 3 षटकांचा खेळ होत असताना धावफलकावर 23. 18 चेंडूंचा खेळ होतो. 23 धावा धावफलकावर आणि येणारे 12 मध्ये 16 धावांची गरज धावफलकावर. येतोय तोपर्यंत पुन्हा एकदा डीजेच्या दिशेनं. यस, थँक्यू डीजे. एक रंगलेला असा सामना, रोमांच थरार पदळ आली, त्या संघर्ष नाट्य सर्व काही ह्या सामन्यामध्ये पाहायला मिळतो. परंतु दुसरीकडून ज्या प्रकारची फलंदाजी करतो सुशांत, जबरदस्तरित्या पूर्णतः संघाची जिम्मेदारी यावेळेला सुशांत यांच्यावर देखील तितकीच असणार आहे. संकटांच्या वाटेवरती तो सांगतो चालायचं आहे मला, पाहिलेल्या स्वप्नांच्या क्षितिजापर्यंत धावायचं आहे मला, खेळताना संघर्ष करायचा आहे आणि सारं काही आज माझ्या संघाला जिंकवून द्यायचं आहे मला. आतापर्यंत धावफलक आपण पाहायला गेलं तर 18 चेंडूंचा खेळ होत असताना 23 धावा धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. येणारे 12 चेंडू मध्ये धावफलक आपण पाहायला गेलं 15 धावांची गरज धावफलकावर. 16 धावा धावफलकावर लगावायच्या आहेत. येणारे 12 मध्ये 16 धावा अजून देखील लगावायच्या आहेत. दुसरीकडून काझी ज्या प्रकारची फलंदाजी आतापर्यंत कळतो, अनुभवाची ताकद काझी यांच्याकडे देखील आपल्याला पाहायला मिळतं. संघाचा आयकॉन होता हा, आतापर्यंत त्या जिम्मेदारीने खेळतोय काझी हा जाणतोय, परंतु समोर आशिष शर्मा काय गोलंदाजी हाताळली जाते. जबरदस्तरित्या सुरेख लाईन लेने टप्पा हा गोलंदाज एक हुकुमाचा एका म्हणून आज विभूती नेटवर्क संघासाठी आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्या प्रकारची कामगिरी करेल का ह्यावर मात्र नजर असेल. पंकज यावेळेला चेंडूला गॅदर करतोय. सिंगल धाव येत आहे. पंकज यांनी देखील आज सामन्यामध्ये प्रभावित करून सोडलंय. म्हणजे ज्या प्रकारे 2 चेंडूमध्ये 6 धावांची खेळी केली आणि त्यानंतर ज्या प्रकारचा क्षेत्ररक्षण करतोय, एक चांगला खेळी म्हणावे लागेल. 2 चेंडूंचा खेळ होत असताना पुन्हा एकदा वेगवान गतीचा चेंडू गौरव येतोय. सिंगल धाव येत असताना पाहायला मिळतो. गौरवच्या आज चेंडू हातामध्ये काही येत नाही, तोपर्यंत सिंगल धावेने धावेंचा ग्राफ बढवला जातो. पहिल्या 3 चेंडूमध्ये आशिष शर्मा यांच्यावर 3 चेंडूमध्ये पहिल्या 3 धावा येत असताना पाहायला मिळतात. यावेळेला काय घडलं जातं, यावेळेला करण बहिराई ज्या चौकाराची गरज होती तो चौकार येतोय आणि चुकी करतोय. यावेळेला करण बहिराई चुकीचं रूपांतर 4 धावेने. धाव संख्या यावेळेला मॅचचं इक्वेशन थोडस कुठेतरी बदलत असताना येणारे 8 चेंडूमध्ये 9 धावेंची गरज धावफलकावर. जबरदस्तरित्या फलंदाजी करत असताना काय फलंदाजी केली जाते, सुप्परित्या आतापर्यंत फलंदाजी करतोय एकाकी झुंज देत असताना. तर दुसरीकडून काझी संत गतीने सुरुवात करत होतोय, परंतु फलंदाजी एक संकटमोचक ज्या जिम्मेदारीची गरज होती. 1 टू गोचा कॉल येतोय. शेवटचा चेंडू असेल. फर्निचर डिस्ट्रॅक्ट गडी बाद होतोय यावेळेला शेवटच्या चेंडूवर. म्हणजेच काय तर सामना अजून देखील जिवंत आहे. येणारे 6 मध्ये अजून देखील 8 धावेंची गरज. दुसरा गडी यावेळेला बॅक टू द डगआउट मध्ये परताळतोय.
नवीन फलंदाज येतोय यावेळेला अनिकेत कांबळे चॉक्सी. यस थँक्यू डीजे. येणाऱ्या सहा मध्ये अजून देखील 8 धावेंची गरज धावफलकावर पाहायला मिळते. काय सामना रंगतो म्हणजे लक्ष आपण पाहायला गेल्यानंतर लक्ष 39 धावेंचं फक्त होतं, परंतु ज्या प्रकारची गोलंदाजी करण असेल, आशिष ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळतोय, स्वयं गोलंदाजी हाताळतोय आणि सामना येतोय कुठे यावेळेला 6 चेंडू 8 धावेंची गरज. गोलंदाजी मार्कवर यावेळेला कुमार गावड गोलंदाजी मार्कवर येत असताना पाहायला मिळतोय. मनगटामध्ये स्वतःला सिद्ध करण्याची ताकद आणि इच्छाशक्ती असेल ना तर कोणतीही गोष्ट अशक्य नसतं. आणि क्रिकेटमध्ये आपण पाहायला गेलं तर कोणताही टार्गेट देखील अशक्य नसतो. म्हणजे लक्ष 30 चेंडू 39 धावेंचं फक्त आव्हान होतं, परंतु सामना यावेळेला येणाऱ्या 6 मध्ये 8 धावेंची गरज. क्षेत्ररक्षण यावेळेला सजवला जात आहे, अटॅकिंग फील्ड सजवली जात आहे. गोलंदाजी मार्कवर यावेळेला पूर्णतः जिम्मेदारी विभूती नेटवर्क सायबा संघाची कुमार गायवड यांच्यावर असेल. समोरा जातो आतापर्यंत ज्या प्रकारची फलंदाजी करतोय तो सुशांत समोर आहे. सुशांत हा कुमार गावड यांना जाणतोय, कारण दोन्ही खेळाडू एका संघामध्ये खेळत असताना टीम गुरुदत्त संघाकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. येणारे 5 मध्ये 7 धावेंची गरज धावफलकावर रंगते यावेळेला. अनिकेत कांबळे चॉक्सी ह्यामध्ये देखील त्या प्रकारची क्वालिटी आहे, क्वालिटी क्रिकेटर म्हणून ओळखला जातो, अनुभव आहे चॉक्सी यांच्याकडे देखील. परंतु आज कोणता संघ यापुढील सामन्यामध्ये टीम मॉडर्न आर्ट संघासोबत खेळताना पाहायला मिळेल यावर नजर असेल. पहिला चेंडू चॉक्सी, परंतु काय क्षेत्ररक्षण केलं जात आहे. करम बहिरे पूर्णतः स्वतःला झोकवून देतोय, नेत्रदीपक क्षेत्ररक्षण केलं जात आहे. जबरदस्तरित्या हे क्रिकेटवरचं प्रेम पाहायला मिळत आहे, हे संघावरचं प्रेम पाहायला मिळत आहे. संघाला जाणतोय, इक्वेशन जाणतोय यावेळेला आणि तशा प्रकारचं क्षेत्ररक्षण. पहिले चेंडूवर बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला चॉक्सी यांच्या, परंतु क्षेत्ररक्षण देखील तितकंच वाखाणण्याजोगे होतं. येणारे 4 चेंडू मध्ये 8 धावेंची गरज धावफलकावर. कुमार गावड पुन्हा एकदा बॅकफुटला येतोय, बॅटची कडा घेऊन चेंडू येतोय पुन्हा एकदा सिंगल धावेमध्ये. सिंगल धावेने धावेंचा ग्राफ वाढवला जातो. कुठेतरी 1 चौकाराची गरज असणार आहे. पहिले 3 चेंडू सुरेख लाईन आहे, सुरेख लेन टप्पा सर्व काही पाहायला मिळालं, परंतु येणारे 3 चेंडू मध्ये काय घडेल. येणारे 3 चेंडू 5 धावेंची गरज. एकीकडे चॉक्सी आहे, दुसरीकडे सुशांत आहे. दोन्ही फलंदाजामध्ये क्वालिटी आहे, परंतु गोलंदाज पहिले 3 चेंडू कुमार गावड काय हाताळले गेल्यात. पुढील चेंडू पुन्हा एकदा तोच प्रयत्न, ट्रॅपच्या सानी खेळण्याचा प्रयत्न, सिंगल धाव पुन्हा एकदा येते. काय सामना रंगतोय, जबरदस्तरित्या या ठिकाणी सामना आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे 2 मध्ये 1 चौकारांची गरज कुठेतरी. म्हणून म्हटलं जातं ना, क्रिकेटचे वारे हे कधी बदलतील ह्याचा काही भरोसा लागत नाही. क्रिकेटमध्ये असं बऱ्याचदा म्हटलं जातं की इंग्लंडचं हवामान, बायकोचा मूड आणि क्रिकेटचे वारे कधी बदलतील ना ह्याचा काही पत्ता लागत नसतो. येणारे 2 मध्ये 4 धावेंची गरज. कुमार गावड आतापर्यंत ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळतोय वाखाणण्याजोग्य सुप्पप सुरेख लाईन लेन टप्पा, परंतु यावेळेला काय, यावेळेला सुशांत बॅक टू डकआउट. 1 चेंडू 4 धावेंची गरज. मित्रांनो, संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं ना की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. यावेळेला कोण येतोय, नवीन फलंदाज आबिद पठाण येतोय. आबिद पठाण यांच्यावर मात्र पूर्णतः जिम्मेदारी यावेळेला संघ इक्रासीसीची असेल. सामना होता कुठे, सामना येऊन ठेपतो कुठे. 30 चेंडू 39 धावेंचं आव्हान होतं, परंतु यावेळेला काय घडेल, काय बिघडेल ह्यावर मात्र नजर असेल. ह्या सामन्याचा कोण ठरेल हिरो, कोण ठरेल नायक ह्यावर नजर असेल. परंतु आतापर्यंत ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळले कुमार गावड हा स्पर्धेत आतापर्यंतचा हिरो आहे. पहिले 5 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 4 धावा खर्ची पडलाय. शेवटचा चेंडू 1 चेंडू 4 धावेंची गरज. प्रेक्षकांची नजर यावेळेला पूर्णतः सामन्यामध्ये आबिद पठाण ह्या सामन्याचा, ह्या संघाचा ठरेल का हिरो, तर दुसरीकडे कुमार गावड आतापर्यंत 5 चेंडू 4 धावा फक्त आणि फक्त खर्ची पडतोय. आबिद यांच्यामध्ये देखील क्वालिटी आहे, परंतु यावेळेला काय घडेल, 1 चेंडू 4 धावा.
आणि चेंडूला धाडला गेला. अभित पठाण ठरतोय हा मॅचचा हिरो. एक चेंडू 4 धावेची गरज असताना सामना फिनिश करतोय, खल्लास करतोय. कॉंग्रॅच्युलेशन टीम इकरा सीसी अँड हार्ड लक बाय टीम विभूती नेटवर्क सायबा संघ. चला थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. इकरा सीसी कर्णधार टीम मॉडर्न आर्ट हेमंत गडीगावकर, फरीद भाई जल्दी आ जाओ. चला नाणेफेकीचा कॉल होईल. दोन संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एकीकडे मॉडर्न आर्ट संघ तर दुसरीकडे टीम इकरा सीसी. आदरणीय सन्माननीय वसीविरार अंडरम बॉक्स क्रिकेटचे सदस्य नवदीप सदस्य वैभव दादा पाटील यांच्या शुभ हस्ते कॉइन स्विंग केला जातो आणि प्रथमतः डिसिजन येते टीम मॉडर्न आर्ट संघाकडून. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय आपण. त्वरित मॉडर्न आर्ट संघ विनंती असेल टीम मीटिंग जी असेल ती मैदानामध्ये घ्यायची. राहुल अँड टीम